बेंद्रेंसाठी लागोपाठ 3 विकेटसाठी पारितोषिक आहे तब्बल 1000 रुपयांचं. समीर तांबोळी सरांकडून ती पारितोषिकाची घोषणा झालेली आहे. 10:44 ला मॅच चालू झालेली आहे. अठरा चेंडू 57 ची मॅच आपण पाहतो ठिकाणी मैदानात. आणि पुन्हा एक मोठा अपील, लागोपाठ 3 विकेटसाठी 1000 रुपये. त्यातली 1 विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाली आणि अजून एक धक्का टीम फार्मा ईगलला मिळालेला आहे. 11 धाव्यांवरती टोटल 3 खेळाडू बाद होऊन माघारी गेलेत. 17 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. 17 चेंडू 57 धावांचा खेळ मैदानावरती असणार आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल. 10:44 ला मॅच चालू झालेली आहे. युट्यूबला लावतोच पण कुणाच्याही प्रेशर मध्ये न येता डायरेक्ट डिसिजन द्या. प्रवीण हा चेंडू उंच आकाशात, शतरक्षक आणि 2 चेंडूवरती 2 विकेट. वा हो हो, बेंद्रे सरांनी बघितलंय समीर सरांकडे. बक्षीस पुढे येईल जर या चेंडूवरती आता विकेट आली तर. 2 चेंडूवरती 2 विकेट आहेत. 1000 रुपयांचं बक्षीस बेंद्रे सरांना. या तिसऱ्या चेंडूवरती तिसरी विकेट मिळाली तर. मात्र ईगल फार्मा पुरेपूर आता ढासळलेला आहे. उद्ध्वस्त करून टाकलं बेंद्रे सरांनी प्रतिस्पर्ध्याला या षटक क्रमांक 3 मध्ये. 2 चेंडूवरती 2 विकेट आणि बघायचं या चेंडूवरती. हो 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 हो, यावेळेस या बॉल निर्धाव राहील. मात्र धाव आपण पाचवा ठिकाणी या चेंडूवरती आली नाही. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण बघतोय. 11 धावा धावपलिकेवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे असणार आहे. सागर हे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत खेळण्यासाठी. हो हो हो, 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक झाली. ओव्हर हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक नाही झाली. 500 रुपये दिले तरी चालतील ओव्हर हॅट्रिक साठी. न्यू बॅटर मैदानावरती. काय बॉलिंग आहे, विशेष म्हणजे नियंत्रण आहे. जितका वेगात गोलंदाजी टाकतायत आणि बेंद्रे सर अजूनही चान्स आहे. अजून येणारे 2 विकेट जर तुम्ही घेतल्या तर 1000 रुपयांचं बक्षीस तुम्हाला मिळेलच. मात्र 11 वरती ईगल फार्माचे 5 प्लेयर बाद झालेत. 11 धावा, अर्धा संघ कोसळलाय. 2.4 षटकांचा खेळ आपण पाचव्या ठिकाणी मैदानावरती टाकून पूर्ण झालेला आहे. विक्रम बेंद्रे बॉलिंग ट्रॅक वरती. काय स्पेल राहिलाय बघा त्यांचा. 1.5 षटकामध्ये टोटल 3 विकेट आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. हा असा अफलातून स्पेल राहिला आतापर्यंत. प्रतिस्पर्ध्याला खिंडीमध्ये रोखण्याचं काम केलंय, पायात बेड्या ठोकण्याचं काम केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं आपण पाचव्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक. एकही धाव दिली नाही. विक्रम यांच्या माध्यमातून 6 बॉल मध्ये एकही धाव पुढे टीमला घेता आली नाही. आणि टोटल 3 विकेट त्यांच्या नावावरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेतलं निर्धाव षटक त्यांनी टाकलं. 12 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायची टीम. अजून इथून पुढे 57 धावा. 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता.